प्रत्येक प्रदेशानुसार किंवा ट्रॅडिशननुसार सर्दी खोकल्यावर काही घरगुती उपचार आहेत, पण त्यातले खरोखर सायंटिफिकली प्रूव्हन आणि बाळाला खरंच फायदेशीर असे काही उपचार आहेत का आणि ते कोणते ते पाहूयात. तुमच्या 1 वर्षावरील मुलांना आलं आणि मधाचं कॉम्बिनेशन देणं. जिंजर विच हॅज कंपाऊंड्स लाईक जिंजेरॉल, ज्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे घसा आणि खोकला कमी होण्यासाठी मदत होते. और हनी इज अ नॅचरल डिम्युलसंट, ज्यामुळे खवखवणारा घसा आणि खोकला कमी होण्यासाठी मदत होते. अँड वॉर्म फ्लुइड्स, घरगुती कोणतेही भाज्यांपासून बनवलेले सूप किंवा हर्बल टीज, ज्याला आपण काढा असं म्हणतो, त्यामुळे सुद्धा म्युकस कमी होऊन सर्दी खोकला कमी होण्यासाठी मदत होते. टर्मरिक मिल्क किंवा हळदीचं दूध. टर्मरिक हॅज कर्क्युमिन विच हॅज अँटी मायक्रोबियल अँड अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज. तुलसी टी किंवा तुळशीच्या पानांचा काढा. तुळशीच्या पानांमध्ये काही इम्युन बुस्टिंग, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. सॉल्ट वॉटर गार्गल किंवा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, यामुळे सुद्धा घशातील काही इरिटंट शरीराबाहेर फेकण्यासाठी मदत होते. स्टीम इन्हेलेशन, ह्युमिडिफायर्स किंवा नेझल सलाईन ड्रॉप्स, यामुळे नाकातला किंवा घशातला म्युकस क्लिअर आउट होण्यासाठी मदत होते. सगळे घरगुती उपचार 1 वर्षाखालील बाळ किंवा इतर आजारांमुळे जर बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असेल तर रेकमेंडेड नाहीत. घरगुती उपचार घेत असताना 3 ते 4 दिवसानंतर सुद्धा सर्दी खोकला असणं, हाय ग्रेड फीवर स्पाइक येणं किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होणं किंवा बाळ फीडिंग घेत नसेल किंवा बाळाची ऍक्टिव्हिटी कमी झालेली असेल तर हे सगळे रिस्क साईन्स आहेत आणि त्या कंडिशनमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.